मुख्यमंत्र्यांचा दौरा तरी इंद्रायणी फेसाळलेलीच, लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीचे एल्गार आंदोलन। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ही वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीनं इंद्रायणी नदी गाठली आणि दिंडीचं एल्गार आंदोलन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले 48 तास उलटून गेले तरी इंद्रायणीनं मोकळा श्वास घेतला नाही। उलट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं चुकीचा अहवाल देऊन मुख्यमंत्र्यांची फसवणूक केली आणि त्याच्या दाव्याच्या आधारे मुख्यमंत्री वारकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। पैसे लुटून खाणाऱ्या भाजप सरकारचा, इंद्रायणी माताचे पैसे लुटून खाणाऱ्या भाजप सरकारचा भाजप हटाव, इंद्रायणी हटाव, भाजप हटाव, इंद्रायणी बचाव। इंद्रायणी काठावर येऊन तुम्ही आंदोलन करता, या मागचा नेमका उद्देश काय आहे? आपण बघितलं की आताच आपली वारी पुढे गेलेली आहे आणि गेल्या वर्षापासून ही इंद्रायणी अशी फेसळलेली आहे। म्हणजे जशा बर्फाच्या राशी असतात तशा प्रकारच्या या फेस या ठिकाणी या इंद्रायणीवरती आपल्याला दिसतो। आपण पाठीमागे बघता की जलपर्णी आहे, या जलपर्णीसाठी कोट्यावधी रुपयाच्या निविदा काढल्या गेल्या आणि त्या निविदा हवेमध्ये विरल्या आहेत। याचा सगळा जो पैसा आहे हा सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या बगलबच्च्यांनी खाल्लेला आहे। ते ठेके सुद्धा त्यांनाच मिळतात आणि आज ही जलपर्णी जी आहे ती पाऊस येण्याची वाट बघून ती वाहून जाईल अशा प्रकारचं दुष्कृत्य यांनी केलेलं आहे। आज आपण बघितलं की केमिकलयुक्त पाणी, रसायनयुक्त पाणी या इंद्रायणीमध्ये डायरेक्ट सोडलं जाते। आज सगळा राडारोडा जो आहे तो दोन्ही काठांवरती राडारोडा टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल्स केलेले आहेत। त्या हॉटेलचं सुद्धा वेस्ट सगळं या इंद्रायणीमध्ये टाकलं जातं। भारतीय जनता पार्टीच्या लोकांना फक्त आणि फक्त टक्केवारीसाठी काम करायचं माहिती आहे। ही पवित्र इंद्रायणी जिथे वारकरी येतात, स्नान करतात आणि पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात, आज ती इंद्रायणी त्या लायकीची यांनी ठेवलेली नाहीये। आज जो वारकऱ्यांच्या दृष्टीने दाखवलं की 20,000 रुपये आम्ही एका दिंडीला देतो, परंतु खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची पैसे मागण्याची इच्छा नाही, पैसे घेण्याची इच्छा नाही। त्यांची इच्छा होती की आम्ही या पवित्र इंद्रायणीमध्ये डुबकी घ्यावी, पण ते त्यांना यावर्षी करता आलेलं नाही। त्याला संपूर्ण जबाबदार हे सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टी असं आम्ही म्हणतो। खरं तर मुख्यमंत्री वारंवार या ठिकाणी आलेले होते, त्यांनी स्वतः म्हटलं की इंद्रायणी स्वच्छ होईल, आश्वासनं देतात, मात्र इंद्रायणी स्वच्छ होत नाहीये। खरं तर 2014ला हे सरकार सत्तेमध्ये आलं आणि तेव्हापासून त्यांचा नदी सुधारवर फार मोठा जोर आहे। नदी सुधार याच्यासाठी की त्यांना ज्या पद्धतीने त्यांना लोकांची दिशाभूल करायची आणि आपली सगळ्यांची अस्मिता या सगळ्या इंद्रायणी म्हणजे आपल्या पुणेकरांची म्हणा, या पुणेकरांची अस्मिता या सगळ्या इंद्रायणी नदीवर खूप जास्त आहे। कारण आपल्या वारीची सुरुवात या इंद्रायणी आळंदी येथून सुरू होत असते, देहू आळंदी या तीर्थक्षेत्रातून होत असते, परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस जनतेची दिशाभूल करण्याचं काम मात्र हे सत्ताधारी करत आहेत। याच्या मागे त्यांचा उद्देश फक्त एवढा आहे की परवा दिवशी भामासखेडचं पाणी सोडलं आणि ते पाणी सोडल्यानंतर ह्या नदीचा फेस वाहून गेला आणि मुख्यमंत्र्यांना असं सांगण्यात आलं की ही नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे, परंतु आता आपण बघताय की हा पूर्णपणे फेस आलेला आहे, जलपर्णी अजून तिथेच आहे। मग एवढ्या हजारो कोटींनी ज्या निविदा काढतात, हजारो कोटीची जे प्रोव्हिजन केली जाते, तर तो पैसा जातो कुठे? या पद्धतीने जर जनतेची दिशाभूल करणार असतील आणि वारंवार जनतेला वेठीस धरून जर मनमानी कारभार करणार असतील तर यापेक्षाही तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात आम्ही छेडू।